भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत। सत्ता संघर्ष पार्ट 2 च्या पार्श्वभूमीवर ही दिल्लीवारी होती की काय अशी चर्चा आहे। केडीएमसी आणि उल्हासनगरमध्ये शिंदेंची खेळी पाहायला मिळते। भाजप उपमुख्यमंत्री शिंदेंना शह देणार का अशी ही चर्चा आहे। आणि आता याच सगळ्या घडामोडींमध्ये रवींद्र चव्हाण हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये गेल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्यात। केडीएमसी आणि उल्हासनगरमध्ये शिंदेंची खेळी पाहायला मिळते। भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिंदेंचा महापौर बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशी ही चर्चा आहे। आणि या सगळ्या घडामोडींदरम्यान आता आपल्याला दिसतंय की रवींद्र चव्हाण हे दिल्लीला गेले। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत। उर्वशी, राज्यामध्ये महापौर पदावरून अनेक राजकीय घडामोडी घडतायत। आता दिल्लीपर्यंत ते जाऊन पोहोचलेले आहेत, कारण रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये पोहोचलेत। शिंदेंची जी खेळी आहे त्याला शह देण्याचा प्रयत्न होतोय अशी ही चर्चा आहे। नक्कीच सध्या आपण बघतो आहे की रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ हे सगळे दिल्लीत दाखल झालेत। मुळात आता जे सांगितलं जात आहे ते म्हणजे हे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी हे सगळे उपस्थित आहेत आणि हे सगळे भाजप मुख्यालयात जाणार आहेत। पण नक्कीच इतक्या मोठ्या श्रेयानंतर जेव्हा राजधानी दिल्लीत हे सगळे नेते पोहोचलेत तर भाजपचे सगळे जे बडे नेते आहेत त्यांना पण भेट देण्याची ही शक्यता आहे हे समजून येत आहे। थोड्यात जे आहेत हे सगळे राज्याचे जे भाजपचे नेते आहेत ते भाजप मुख्यालयात पोहोचणार आहेत आणि तिथे नामांकन प्रक्रिया होणार आहे। नितीन नाबिन यांची ते उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे बरोबरच वरिष्ठ नेते जे आहेत तेही उपस्थित असणार आहेत। तर रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे आता दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार।